प्रीती संगमावर रोहित पवार आणि अजित पवारांची भेट। अजित पवार रोहित पवारांना काकाचं दर्शन घे असं म्हणाले आणि त्यावर रोहित पवारांनी अजित पवारांना वाकून नमस्कार केला। मराठी संस्कृती आहे त्यामुळे रोहित पवारांनी नमस्कार केला। आपण लवकर आलो असतो तर शरद पवारांचीही भेट झाली असती, मात्र टायमिंग जुळलं नाही, अजित पवारांचं वक्तव्य। थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर तुझं काय झालं असतं, अजित पवारांचा रोहित पवारांना मिश्किल टोला। कर्जत जामखेडमध्ये आपला पराभव हा नियोजित कट, गटात अजित पवारही सहभागी, राम शिंदेंचा आरोप। तर या संदर्भात वरिष्ठांकडे तक्रार करणार, राम शिंदेंचं वक्तव्य। अजित पवारांच्या तोंडून खरं बाहेर आलं, सभांसाठी वेळ मागितला मात्र दिला नव्हता, आता समजलं जाणीवपूर्वक सभा घेतली नाही, राम शिंदेंचा आरोप। एबीपी माझाला प्रतिक्रिया देताना राम शिंदे भाऊक। अजित पवारांनी जे काही वक्तव्य केलं ते गमतीचा भाग, महायुतीच्या प्रत्येक उमेदवारासाठी राष्ट्रवादीनं प्रामाणिकपणे काम केलं, सुनील तटकरे यांचं स्पष्टीकरण। दिल्लीमध्ये आज महायुतीची महत्त्वपूर्ण बैठक, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार दिल्लीला जाणार असल्याची माहिती। मुख्यमंत्री पदाबाबत काय निर्णय होणार याकडे लक्ष। भाजपकडून मुख्यमंत्री निवडीची घाई नाही, भाजप गटनेता निवडीनंतर लगेच महायुतीची बैठक होणार आणि त्यानंतर मुख्यमंत्री पदाचं नाव जाहीर होणार। मुख्यमंत्री पदाचा काही फॉर्म्युला नाही, तिघे बसून ठरवू, अजित पवारांची प्रतिक्रिया। सरकारनं यावेळी लाभ देणाऱ्या योजना दिल्या त्यामुळे महायुतीला यश। स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर, 27 किंवा 29 तारखेला सत्ता स्थापन होण्याची शक्यता। भाजपच्या संसदीय बोर्डाची बैठक आणि अमित शहा यांची शिंदे फडणवीस अजित पवारांशी चर्चा झाल्यानंतर शपथविधी होणार। संजय राऊतांकडून ईव्हीएमवर शंका उपस्थित, 1.5 लाख मतं मिळवण्यामागे काय कर्तृत्व, राऊतांचा सवाल। ईव्हीएम संदर्भात 450 तक्रारी, पुन्हा विधानसभेची निवडणूक बॅलेट पेपरवर घेऊन दाखवा, राऊतांचं आव्हान। मनसेच्या चिंतन बैठकीत पराभूत उमेदवारांकडून ईव्हीएमबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित, भाजपसोबत जाणं ही सुद्धा चूक असल्याचं काही उमेदवारांचं मत। विधानसभा निवडणुकीत मनसेमुळे शिंदेंच्या शिवसेनेला 10 जागांवर फटका, मनसे उमेदवारामुळे मतांचं मोठ्या प्रमाणावर विभाजन। वरळी, दादर, माहीम, विक्रोळीसह मुंबईतील अनेक जागांचा यात समावेश। एकही आमदार नसल्यामुळे तसंच मतांच्या कमी टक्केवारीमुळे मनसेची मान्यता रद्द होण्याची शक्यता, विधिमंडळाचे माजी प्रधान सचिव अनंत कळसे यांची माहिती। ठाकरे ब्रँड संपवणं हेच मोदी अमित शहांचं स्वप्न, संजय राऊतांची टीका। मराठी माणसानं एकत्र असलं पाहिजे, एकत्र येऊन चर्चा केली पाहिजे, राज ठाकरेंबाबत संजय राऊतांचं वक्तव्य। मतविभागणीसाठी छोट्या पक्षांना सुपाऱ्या देऊन आपलं काम साधणं हाच भाजपच्या विजयाचा फॉर्म्युला, सामना अग्रलेखातून भाजपवर टीका। शरद पवारांच्या गटातले काही आमदार अजित पवार गटात येतील, अनिल पाटील यांचा दावा। तर जयंत पाटलांसाठी महायुतीच्या 3ही पक्षात मंत्रिपद राखीव असेल, अनिल पाटील यांची ऑफर। शरद पवार संध्याकाळी विजयी उमेदवारांची बैठक घेणार, वायबी चव्हाण सेंटरमध्ये बैठकीचं आयोजन। सख्या भावाच्या मुलाला समोर उभं करण्याचं कारण नव्हतं, बारामतीमध्ये युगेंद्र पवारांच्या उमेदवारीवरून अजित पवारांचा शरद पवारांना टोलाव। तर जनतेनं सर्व बघितलं आणि कौल दिला, अजित पवारांचं वक्तव्य। भाजपचे अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्याकडून फडणवीसांचा एक व्हिडिओ पोस्ट, नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी तो पुन्हा येतोय, व्हिडिओतून संकेत। आदित्य ठाकरेंनी इन्स्टा स्टोरी ठेवत मतदारांचे आभार मानले, तर महाविकास आघाडी पूर्वीपेक्षा मजबूत पुनरागमन करेल, आदित्य ठाकरेंकडून विश्वास व्यक्त। नागपूरमध्ये अनिल देशमुखांच्या घरासमोर शरद पवार गटाला डिवचणारे होर्डिंग, महाराष्ट्रानं राष्ट्रवादीचा खरा वारसदार ठरवला अशा आशयाची बॅनरबाजी। मुंबईमध्ये लागले बटेंगे तो कटेंगेचे बॅनर, विधानसभेतील महायुतीच्या विजयाचा हिरो योगी अशा आशयाचे बॅनर। हिंगोलीमध्ये संतोष बांगर यांचे भावी मंत्री आशयाचे बॅनर झळकले, 31,000 मतांनी बांगर यांचा विजय झालाय। तुळजापूरचे भाजप आमदार राणा जगजितसिंग पाटलांना मंत्रिपदाची लॉटरी लागण्याची शक्यता, राणा जगजितसिंग यांचा तुळजापूरमध्ये भावी पालकमंत्री अशा आशयाचे बॅनर झळकले।
आपल्या मतदारसंघाच्या विकासाआड कोणी आलं तर छाताडावर बसून निधी आणेन, उत्तम जानकर यांचा इशारा. तर लाडक्या बहिणीमुळेच महायुती पुन्हा सत्तेत, जानकरांचं वक्तव्य. धुळे ग्रामीण मतदारसंघातून कुणाल पाटील यांचा पराभव झाल्यानं अवधान गावातील गावकऱ्यांनी रोष व्यक्त केला. सगळं गाव कुणाल पाटलांचं समर्थक असताना गावातून त्यांना फक्त 1000 मतं कशी, गावकऱ्यांचा सवाल. यवतमाळच्या वणी विधानसभेत झालेल्या पराभवानंतर संजीव रेड्डी बोतकुरवारांना अश्रू अनावर. ज्याला नगराध्यक्ष केलं त्यानंच आपल्या विरोधात प्रचार केला. बोतकुरवार यांचा नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डेंवर आरोप. मध्य नागपुरातून पराभवानंतरही काँग्रेस उमेदवार बंटी शेळकेंनी भाजपच्या प्रवीण दटकेंचं खिलाडू वृत्तीनं अभिनंदन केलं. बंटी शेळके यांनी प्रवीण दटकेंना पुष्पगुच्छ देऊन गळाभेट देऊन पेढा भरवतानाचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल. विधानसभा निवडणुकीत मुंबईतील 11 मतदारसंघात नोटाला पसंती. मनीषा वायकर, संदीप नाईक, फहाद अहमद, महादू बरोरा उमेदवारांना फटका. जितकी मतं नोटाला मिळाली त्यापेक्षा कमी मतांनी या उमेदवारांचा पराभव झालाय. विधानसभा निवडणुकीमध्ये वैध मतांच्या 16% मतं न मिळाल्यानं मुंबईतील 345 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त. डिपॉझिट जप्त झालेल्या उमेदवारांमध्ये 22 उमेदवार जोगेश्वरी पूर्व मतदारसंघातले. विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत सट्टा बाजाराही अचंबित. अनपेक्षित ठरलेल्या निकालामुळे हजारो कोटींचं नुकसान. महायुतीच्या विजयानं सट्टा बाजारात प्रचंड उलथापालथ. गोकुळकडून गायीच्या दूध खरेदी दरामध्ये 3 रुपयांची कपात. दुधाची खरेदी किंमत 33 वरून 30 रुपयांवर. पश्चिम महाराष्ट्रातील सगळ्याच दूध संघांना खरेदी दरामध्ये कपात केल्याची माहिती. सीएनजी दरामध्ये किलोमागे 2 रुपयांची वाढ. परिणामी रिक्षाच्या भाडेदरात वाढ होण्याची शक्यता. भाडेदरात प्रति किलोमीटर 2 ते 2.5 रुपयांची वाढ करण्याची रिक्षा युनियनची मागणी. म्हाडाकडून होर्डिंग पॉलिसीचा मसुदा तयार. महिनाअखेर अंतिम पॉलिसी येणार. मसुद्यामुळे होर्डिंगला किती भाडं आकारावं, जुन्या बेकायदेशीर होर्डिंगचं काय करायचं याबाबतची दिशा स्पष्ट होणार. कशेडी घाटातील नवीन बोगद्यातून वाहतूक बंद. भोगाव हद्दीमध्ये गर्डर टाकण्याचं काम सुरू असल्यानं जुन्या मार्गावरून वाहतूक सुरळीत. मध्य रेल्वेच्या टिळक टर्मिनसमध्ये 3 दिवस रात्रकालीन ट्रॅफिक ब्लॉक. यार्डातील सीझर क्रॉसिंग आणि डबल डायमंड स्वीटच्या नूतनीकरणासाठी 26, 27 आणि 28 नोव्हेंबरला ब्लॉक घेण्याचा निर्णय. ट्रेनमध्ये निष्कारण साखळी खेचणाऱ्यांची खैर नाही. मध्य रेल्वेकडून कठोर कारवाईला सुरुवात. 9 जणांवर खटला दाखल. सुरक्षात्मक उपायाचा गैरवापर न करण्याचं रेल्वे अधिकाऱ्यांचं आवाहन. शिर्डीमध्ये साई भक्तांना वाजवी दरात हार फुलं मिळण्याचा गेल्या वर्षी करण्यात आला होता ठराव. या ठरावाला उच्च न्यायालयाकडून परवानगी. फुल विक्रेत्यांकडून होणारी लूट टाळण्यासाठी ठराव. ऑनलाईन पद्धतीनं आकर्षक वाहन क्रमांक मिळवण्याची आरटीओद्वारे सुविधा सुरू. त्यामुळे पसंतीच्या वाहन क्रमांकाची नोंद घर बसल्या करता येणार. नवी मुंबई, मुंबई ठाणे परिसरातील किमान तापमानात घट होण्यास सुरुवात. पारा 14 अंशांपर्यंत उतरणार. नाशिक महानगरपालिका 300 रुग्णालयांची तपासणी करणार. रुग्णालयात दरपत्रक न लावणाऱ्यांवर कारवाई होणार. रुग्णालयात दरपत्रक आणि रुग्ण हक्क सनद लावणं बंधनकारक. रत्नागिरीमध्ये जयगड बंदरा किनारी छोटे जिवंत मासे आढळले. किनाऱ्यालगत आलेले मासे पाहण्यासाठी मच्छीमारांसह नागरिकांचीही गर्दी. बुलढाण्याच्या मेहकरमध्ये 2 गटातील वाद उफाळला. माळीपेठ भागामध्ये दगडफेक आणि वाहनांच्या जाळपोळीची घटना. या प्रकरणी पोलिसांकडून 23 जणांना अटक. अफवांवर विश्वास न ठेवण्याचं पोलिसांचं आवाहन. नंदुरबारमध्ये तलावात बुडालेल्या तरुणाचा 4 दिवसांनी मृतदेह सापडला. अंघोळीसाठी गेलेल्या 2 तरुणांपैकी एकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. गोंदियातील आमगावमध्ये किराणा दुकानाला भीषण आग. आगीमध्ये लाखो रुपयांचा माल जळून खाक. मोठं नुकसान. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश. गोंदिया जिल्ह्यातील तिरोड्याच्या भिवापूरमध्ये धारदार शस्त्रानं वार करत एका तरुणाची निर्घृण हत्या. या प्रकरणी तिरोडा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.